वेलकम टू माय ब्लॉग. वाव, एक छोटी आहे. खड्डा मोठा असेल तर काय होईल, कचरा फेकून टाकतात पाण्यामध्ये. तुम्ही मांदा आहेत का? मला भीती वाटते. मी का पुढे जाते. चिप्स घेते. चिप्स घेते मी. चिप्स मेडे नको. चिप्स घेते. 48 ला आहे. कितीला आहे? -40. काय नाही तेवढंच आहे. 48 नाही. गुलाबजामुन हे आहे. सकाळी कोण गुलाबजामुन खाता? पोळा. सुबह सुबह कुछ मीठा हो गया. हाय. सो मी ब्लॉग आता चालू करते. आता किती वाजले सांगू? 7:42 झालेत. आम्ही सकाळी 4 वाजता उठले. इथं 5 वाजता उठलेली. तर मला ट्रेन आधी पकडायची होती आणि महिला नंतरला. सो आम्ही तशी उठलेलो. सो आता आम्ही इथे पेट्रोल पंपला आलोय. त्यांना पेट्रोल भरायचंय आणि हा पाऊस चालू झालाय आणि इथे हिरवगार नेचर बघून मला खूप आता एक्साइटमेंट फील होते त्या प्लेसवर जाऊन. आणि हा, आम्ही चाललोय कोंडेश्वर टेम्पलला फॉर द फर्स्ट टाइम. माझं तर फर्स्ट टाइम आहे, हिचं सेकंड टाइम आहे. फ्रेंड सोबत जाऊन आली आहे. सो आय एम सुपर एक्साइटेड. आणि बघूया आता कसं असेल. तर मला एक्सपिरियन्स तर आहे, काय सांगते. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे मागच्या वेळेसचा. मग आता चुका नाही करणार. प्रॉपर आता घेऊन जाते तिला. डोंगर आहे ना, हा. एकदम जवळ आहे. अच्छा. हा तिकडे जवळ आहे. तिकडे जवळ आहे. तुम्ही बोला काय जवळ. लास्ट टाइम आम्ही गेलो तर आमच्या मी आणि दुसरी फ्रेंड होतो. की गेलो तर पूर्ण पाऊस पडत होता यावेळेस. हा डोंगर दिसतो ना, हा. एकदम जवळ तुमच्या. तसं फायनली आम्ही कोंडेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आमचा पहिला धबधबा. समजलं मला की इथून आपण थोडी ना जाणार असं चालत. जाऊ शकतो. मी गेलेली तिथपर्यंत गेलेली की बोली खाली उतर पाय सरकलं तर हा. मी मला सांगते वरती जायला डोंगरावर आम्हाला इथून जायचं आहे. इथून असं इझी आहे, काहीच नाही आहे. फक्त सामान चढायचं आहे बस. बापरे, अजून दुसरं रूट नाही. नाही तिकडून शॉर्टकट आहे. मग येताना पण इथूनच येताना पण दुसरीकडून जाऊ. पळतो शॉर्टकट आहे. बाई फर्स्ट टाइम गेले आणि हिला सगळं शॉर्टकट समजलंय. अरे ती हिंडफिरी झाली आहे. वाव, नदी चांगलं पाणी. या नदीवरती जर आता ऊन पडत असताना एवढं शायनिंग हा पाणी झाला असताना, बिकॉज आत्ताच किती असे असं म्हणतात. मी एक रील बघितली त्यामध्ये ना देवाने असं पॉवर यूज केले. ते तरी पाणीमध्ये ग्लिटर टाकले म्हणजे ते असं ना चमकतात असे, ते सेम होते. आणि जर आता ऊन पडत असतं तर खूप छान वाटलं असतं. तुला तिकडं ब्रिजवर घेऊन जाते पाण्याच्या मध्येच जरा मस्त मस्त फोटोज पण काढू. खेकडा बघ, मला आधी स्पायडर वाटला. एक स्टोरी मी दोनदा इकडे आली पण दोनदा पाया पडायला गेले नाही. बघ
मला भीती वाटते. मी वरून क्रॉक्स घालून आले. इथं थांब, इथं पाय रे जरा थांब. इथे आपल्या तिप्पत जायचं. चला मी का पुढे जाते? चल पुढे पुढे सांगतो ना. तू पुढे येणार ना ठीक आहे माझ्यावर माझा हात पकडायला. या. थांब ना, मी हात देते तुला, हात देते ना तुला. हा पडली, मला पण मागे पडेल. चलो ये अजून तू किती घंटे. वाव थांबा. माय गॉड. ट्रस्ट मी इथे लोक राहतात. कोण दिसत नसेल तर तुम्हाला डाऊट येत असेल, डाऊट करू नका. चांगले चप्पल घालून या. इथे काचं खूप आहेत. क्रॉक्स नका घालू, मी धडपडली आहे. हे मी क्रॉक्स घालून आले. मी हे बोलणार होते की क्रॉक्स घालून या. तर फायनली आम्ही आता वरती पोचलेलो. आता बसली आहे मी. तसं मी थकली आणि तिकडेच धबधबा नाही बट असं रिव्हर टाईप आहे. त्यात 4 लोक मला दिसत आहेत, होत आहेत. आणि आम्ही आता तिकडे जाणार आहोत बिकॉज त्यासाठीच आम्ही इकडे आलेलो. माहिती कधी पाऊस पडला. इकडचा व्ह्यू सही आहे. मंजुमल बॉयज सारखं नाही, काही सीन व्हायला पाहिजे बस. बाकी व्ह्यू सही आहे. चांगले शूज घालून या. साप नको, साप बीत काहीच नाही इकडे. थोडं टेन्शन घेऊ, मासे भेटेल तुला फक्त. हे बघ, अरे पाण्यात आता आता चालत होता. हे बघ, अरे हा बडे मासे कुठे गेला? हा मासा आहे, छोटा पिल्लू आहे. हे बघ ना, बेडूकचा असेल. बेडकाचा नाही आहे ग. हे बघ. ओके सो आम्ही सेफ आहोत. म्हणजे आम्ही ऑफकोर्स सेफ असणार. तर आम्ही आता लोवाल्या पाणीच्या मध्ये आहोत. म्हणजे इथे असं फोर्स पण जास्त नाही आणि थोडा थोडा पाऊस पडतोय जो खूप छान वाटतोय. आणि हे रिस्की नाही आहे. ठीक आहे, त्या साईडला जो फ्लो जास्त येतो ना आणि इथे तिकडे जाऊ नका. असं लेवल जो असेल ना तिकडे जावा. स्टार्टिंगला ते इझी वाटेल की जवळ आहे जवळ आहे, पण जेव्हा पायी जातो ना तेव्हा कळतं किती जवळ आहे. आमची फाटली मिडल मध्ये आपण तिथं आले. आम्ही गेलेलो तिकडे. आम्ही मधल्या दगडाच्या इथे होतो. जेव्हा पाऊस पडायला लागला ना तर आम्ही थोडे घाबरलो बिकॉज उगाच नको रिस्की व्हायला. बिकॉज माझं तर फर्स्ट टाइम आहे. वरून हिची हाईट छोटी आहे. खड्डा मोठा असेल तर काय होईल. बिकॉज माझी तर हाईट आहे, मी तर पोचेल. बट त्या भीतीमध्ये आपलं डोकं सुचत नाही. तर आय वॉज लाईक रिटर्न आहे. आणि जिथे फ्लो कमी आहे ना तिथे लिजिट फ्लो खूप कमी आहे. तर आम्ही आता इथे येऊन बसलोय. खूप छान वाटतं आणि पाऊस पडतोय. बेस्ट एक्सपिरियन्स. आणि तिने इथे छत्री घातल्या बिकॉज तिच्याकडे बॅक कवर नाही, माझ्याकडे बॅक कवर आहे म्हणून मला काही भीती नाही वाटत आहे बॅगची. बाकी हा एक्सपिरियन्स तर माझे पेरेंट्स असते ना आता इथे मला इथे पाठवलंच नसतं. बट जेव्हा मी नेक्स्ट टाइम त्यांच्यासोबत येईल ना मी त्यांना इकडे आणेल. आणि याच लेवलला आणेल. ऑफकोर्स इकडे नाही नेणार. मस्त आहे. आता आमचा लंच ब्रेक आहे. आता आम्ही भूक लागली जाम. इथे मी आज फोडणीचा भात मम्मीने सकाळी थँक्यू मम्मी मला सकाळी फोडणीचा भात बनवून दिलेला आहे. आता ते आम्ही खाणार आहोत. मस्त हे शेड आहे आणि इथे यांचं दुकान आहे. तर इथे आम्ही आता बसून खाणार आहोत. आणि तिथे आता भरपूर असा क्राऊड आला आहे. तिकडे फोटोशूट चालू आहे एका कपलचे. आणि तिकडे मस्त ते लोक खेळत आहेत. आम्ही आता बाहेर आलो बिकॉज ऑफकोर्स भूक लागली थोडी.
शकता खूप वेळानंतर आम्ही रील्स पण बनवली अँड या व्ह्यूसाठी हा सॉन्ग खूप परफेक्ट आहे. पाऊस यायला लागलाय. सो तिथून एंट्री आहे कोंडेश्वरला जायला आणि आम्ही इथून डोंगरवरून आम्ही खाली आलो हे बघायला. म्हणजे हिने लास्ट टाइम इथे धबधबा बघितलेला दुसरा, बिकॉज जिथे आता आम्ही होतो ना तिथे पुन्हा क्राऊड झाला आहे. तर हिचं मत आहे की इथे दुसरा धबधबा आहे. तर आम्ही ते शोधता शोधता तो मेन गेटवर आलो. आता तिथून ते दुकानदार आहे तिथे, त्यांनी बोललं की या साईडला आहे. तर आम्ही बघायला चाललो आहे कॉज आणि तिकडे लोक असतात. ठीक आहे, तर आम्ही असे एकटे नाही जात आहोत. कॉज मला असं वाटतं की काही लोक ना परिसर चांगला ठेवा यार. म्हणजे तुम्ही छान नदी आहे तिकडे पण असे एल्डरली लोक असे 60 वाले नाही तर 50 वाले लोक भाई कचरा फेकून टाकतात पाण्यामध्ये. तुम्ही मंद आहेत का? कचरा डब्बा समोर आहे, तुम्ही लोक पाण्यात टाकतायत. म्हणजे पाण्यात सगळे असे चांगले म्हणजे चांगले स्वच्छ पाणी उगाच घाण करताय. म्हणजे अक्कल तरी असली ऍक्च्युली पाहिजे. खूप घाण केलं आणि माझा म्हणजे ते mood off वयस्कर झालाय. आहे. तर तुम्हाला ई वाव तिथे धबधबा आहे. तर माझा मूड ऑफ झाला. आम्ही आता तिथे चालू. आता हिचा मूड ऑफ झाला बिकॉज इकडे म्हातारे होते खूप सारे आणि त्याने मका Actually खाऊन ना- ते जे रिमेनिंग होतं ना ते पाण्यात फेकलं, एक तर दुसऱ्या जमिनातवर फेकलं. सो ऑफकोर्स हे खूप चुकीचं आहे. म्हणजे तिथे डस्टबिन असेल डस्टबिनमध्ये थ्रो करा ना. एवढी अक्कल तर तुम्हाला लोकांना असणारच. आणि तुम्ही वयस्कर आहात तुम्ही, बट काय बोलू नाही शकलो. आम्ही तिथून निघालो. बिकॉज ना मी एखादा ना मूड असा म्हणजे फेस असं दाखवला ना की मला डिसअपॉइंटमेंट होतं फेसवर दिसून येते. तसं मी केलं तोंड त्या माणसाला पण काय आलं, पण तो निर्लज्ज माणूस तरी तसंच करतोय. ओके ओके. अशी लोक मला नको आहे. फायनली आम्हाला सेकंड धबधबा दिसला. आता आम्ही तिकडेच बसलेलो आहोत. छोटा आहे धबधबा बट मस्त आहे धबधबा. आणि हा स्ट्रेट त्या गेटच्या इथूनच आहे. तिथून जर गेटच्या इथून राईट मारायचं आहे ना, राईट. काय हिडन स्पॉट आहे तुम्हाला नाही समजणार. मी सांगूच नाही देणार त्या. मी रिव्हील केला तुम्हाला. आता हा जिथपर्यंत लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचतोय त्यांना समजलं असेल हा हिडन धबधबा कुठे. बट हा प्लीज क्लीन ठेवा, तीच आमची विश आहे, मेसेज